मित्रांनो नमस्कार, पुन्हा स्वागत मराठमोळा ब्लॉगच्यावरती कोकणचो अमित या चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण डोंबिवली आहे, डोंबिवली ईस्ट या ठिकाणी. या ठिकाणी KDMC मध्ये आपण या ठिकाणी चाललो आहे. या ठिकाणी भव्य दिवसाचा अखिल भारतीय आगरी महोत्सव चालू आहे. दिनांक 14 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव चालवणार. मग या महोत्सवामध्ये आपण बघणार कोणत्या प्रकारचे विविध स्टॉल्स आहेत, खाद्यपदार्थ स्टॉल्स आहेत, लहान मोठी प्लेइंग झोन, तसेच कला रंगमंच आहे का ते पण बघणार. मग चला जाऊ बघायला आगरी महोत्सव KDMC मैदान डोंबिवली या ठिकाणचा. तिकीट काउंटर लगभग 30 रुपये एंट्री आतमध्ये आगरी महोत्सव जाण्यासाठी. बघा तिकीट आहे लगभग 30 रुपयाची. अखिल भारतीय आगरी महोत्सवाचा हा एंट्रन्स आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एंट्री आपण बघू शकता. मित्रांनो अशा प्रकारे गेट आहे आगरी महोत्सवचा. आपण चला आतमध्ये जाऊन बघूया अशा प्रकारे काय काय भेटतं. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो पहिला स्टॉल बघायला ह्या ठिकाणी आपण बसलो असतो अशा प्रकारे आणि आपलं पूर्ण फॅमिलीचं हुबेहूब चित्र काढतात. तर खूप छान आणि सुंदर स्टॉल आहे. पहिला स्टॉल आहे असं चित्र काढून भेटतं आगरी महोत्सव. पुढील स्टॉल मित्रांनो बघा ना, घरात लागणाऱ्या दैनंदिन वस्तूचा स्टॉल्स आहेत. अशा प्रकारे खूप सारख्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत आपण बघायला या ठिकाणी. मॅट असतो किंवा हेअरड्राय असतो अशा प्रकारे, किंवा ना ही वेळी आहे लगभग 500 रुपये भेटते. तसेच हा हेअर आहे, चाकू आहे, अशा विविध गोष्टी या ठिकाणी भेटतात घरगुती आपल्या कामात लागणाऱ्या. अशा प्रकारे खूप आहे. पुढील स्टॉल बघायला जयपुरी मुखौस आहेत. ह्या ठिकाणी आपण बघाल ना तर लगभग 100 अधिक मुखौस आहेत. विविध प्रकारचे मुखौस आहेत. पाव किलो 100 रुपये, तसेच अर्धा किलो 200 पाव अशा प्रकारे मुखौस आहेत. ते विविध खूप छान आणि सुंदर आहेत. आपण बघू शकता लगभग 100 अधिक आहेत. विविध प्रकारचे आहेत. व्हरायटी खूप छान आहे आणि खायला खूप छान आहे. तर अशा प्रकारे मुखौस आहेत. लगभग 100 रुपये पाव आणि अर्धा किलो 200 रुपये अशा प्रकारे मुखौस आहेत आगरी महोत्सवमध्ये. पनीर बनतं, मंचुरियन बनतं, गोबीचे पकोडे, पालकचे पकोडे, कांद्याचे पकोडे, मेथीचे पकोडे, लहान मुलाला शाळेला डब्याला नाश्त्याला. इन्स्टंट आहे, होममेड आहे, घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे. नो चायनीज, नो केमिकल. हॉटेलला जायचं नाही, 4 दिवसाच्या ऑइलमध्ये जायचं नाही. झाले का ते पैसे जायचं तसं जायचं नाही. टेस्ट करून बघायचं, आवडलं तर आमचा मसाला घेऊन जायचं. आलं चक्कर मारलं नाही. बघा टेस्ट, बघा टेस्ट, क्वालिटी आहे क्वालिटी. एक घ्या, खायला एक आहे, बघायला एक पाकिट आहे. असं मिक्स करून फ्राय करा. 100ला 100 रुपयाला एक पाकिट. एका पाकिटामध्ये 2.5 किलो बनतं. वर्षभरात कधी यूज करा. मच्छीला लावायचे हवेसाठी सगळ्या भाज्या, मेथी, सोयाबीन, दुधी, भोपळा, कारला, जगातल्या सगळ्या भाज्याला चालणारा मसाला. चला खाऊन बघा, टेस्ट बघा. पुढील स्टॉल राजस्थानी लोणचे आपण बघू. त्या ठिकाणी ना विविध प्रकारचे ना लोणचे आहेत. अशा प्रकारे आंब्याचं लोणचं असेल, मिरचीचं लोणचं असेल, अशा प्रकारे लोणचं आहेत. विविध प्रकारचे लोणचं या ठिकाणी आपण बघू शकतो. कैसा पाव किलो कैसा 150 रुपये पाव. अशा प्रकारे प्रत्येक लोणचं आपण बघू शकता. गोड लोणचं पण आहे, तिखट लोणचं पण आहे. असे ना विविध प्रकारची लोणचं या ठिकाणी आहेत. शनिवार आहे तर आपण या ठिकाणी गर्दी बघू शकते. लगभग ना खूपच गर्दी आहे आगरी महोत्सवला. मुरमुरा पापड आपण बघू शकता या ठिकाणी ना विविध प्रकारचे पापड, कुरडे अशा प्रकारे. कैसा पॅकेट पॅक पडता दादा? अशा प्रकारे सगळे पापड भेटतात. खरवचं स्टॉल आपण बघू शकता. या ठिकाणी गुळाची पण खरवाचं किंवा साखरेची पण खरवाचं आहे. दादा कसं पॅकेट आहे दादा? एक गुळाचा 150 आहे. अच्छा 150. आणि हा साखरेचा 120 रुपये. थँक्यू सो. खानदेशी नमकीन गव्हाचे बिस्किट आपण बघू या ठिकाणी विविध प्रकारचे बिस्किट आहेत, पॅकेट्स आहेत. कसं पॅकेट आहे? हा पॅकेट कसं आहे? 60ला 1, 100ला 2. 60ला एक पॅकेट अशा प्रकारे. आणि असं 2 पॅकेट 100ला अशा प्रकारे आहे. गव्हाची बिस्किट आहेत खूप छान. असा ना मसाला स्टॉल आहे. घाटी मसाला असेल, गावठी हळद असेल, तसेच मालवणी मसाला असेल, तसेच कोल्हापुरी मसाला, सोलापुरी मसाला असेल, काळा मसाला, असे विविध मसाले. कसा पाव दिला मसाला? मसाले 220ला पाव आहेत. आणि सगळे मसाले काळा, गोडा, गरम, कांदा, लसूण, मालवणी, सावजी सगळे 200चे पाव किलो. सगळे मसाले.
थँक्यू सो मच. आपण बघा खेळण्याचा स्टॉल आहे. विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी आपण बघू शकता. अशा प्रकारचे खेळ तर कैसा सब है, कैसा सब है, कैसा 50 से कितने तक? 50 पासून लगभग 200 रुपयामध्ये विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी भेटतात. खूप छान आणि सुंदर हा स्टॉल्स आहे. स्वीटचा सुद्धा बघू शकता या ठिकाणी. लाडू असतील, विविध प्रकारचे लाडूस आहेत, तसेच खाजा आहे, मालवणी खाजा पण या ठिकाणी आहे. असे विविध प्रकारचे स्वीट्स आहेत आपण बघू शकता. बघता तोंडा पाणी सुट्टा अशा प्रकारे सगळं आहे आपण बघू शकता. कसं पॅकेट आहे, कसं पॅकेट आहे? 100ला एक पॅकेट आपण बघू शकता. तिळाचे लाडू अशा प्रकारे. तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे स्वीट्स आपण बघू शकता. हे आपण बघू शकता या ठिकाणी सगळं अशा प्रकारे आहे. तर जाता आहे किंवा आपण बघू शकता छोटं जातं पुणे जाता असेल अशा प्रकारचे विविध प्रकार जाते या ठिकाणी आहे. सुके मच्छीचा पण स्टॉल आहे. बांगडा असेल, विविध जावळा असेल, अशा विविध प्रकारच्या मच्छीचा सुक्या मच्छीचा पण या आगरी महोत्सवमध्ये स्टॉल्स आहे. आपण सुकट असेल, विविध प्रकारची मच्छी या ठिकाणी आहे. बुकचा स्टॉल आहे आपण बघू शकता. या ठिकाणी ना विविध प्रकारची बुक्स आपल्याला भेटतात. मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, अशा प्रकारचे बुक आहेत. या ठिकाणी मराठी पुस्तकं पण आहेत. तसेच ना आपण बघू शकता पुढे गेलं ना आपण अशा प्रकारे लहान मुलांची पण पुस्तकं आहेत. असे विविध प्रकारची पुस्तकाचा स्टॉल्स या ठिकाणी आहे. एक फिक्स रेट आहे 200 रुपयापासून एक पुस्तक भेटतं आपल्याला. तर आपल्याला जर पुस्तकाची वाचण्याची आवड असेल तर अशा प्रकारची पुस्तकावर आगरी महोत्सव त्यामध्ये आहेत आपण बघू शकता. स्टॉल दिल्ली मसाला पापड आपण या ठिकाणी बघाल ना विविध प्रकारचे आपण बघाल ना. एक मिनिट दाखवतो आपल्याला. अशा प्रकारचे पापडचे आहेत मोठे. कैसा पापड आहे? 70 रुपयाला एक पापड अशा प्रकारे. आणि स्टॉल साई ज्यूस आपण बघा ना या ठिकाणी ना विविध प्रकारचे ज्यूस आपल्या भेटा. ॲपलचा ज्यूस असेल, चिक्कूचा ज्यूस असेल, संत्रा ज्यूस असेल. लगभग ना या ठिकाणी बघायला आपण 50 रुपये ज्यूस आहे अशा प्रकारे. तर ज्यूसचा पण सेंटर या आगरी महोत्सवमध्ये आहे. स्टॉल अस्सल पोळी चटकदार ओली भेळ आपण बघायला या ठिकाणी ना. मटका भेळ असेल, ओली भेळ असेल, सुकी भेळ असेल, दहीपुरी असेल, शेवपुरी असेल, पापडी चाट असेल, दही चाट असेल, अशा प्रकारे भेटतं विविध प्रकारे. अशा प्रकारे आहे सगळं आपण बघू शकता. आवडतं मग दादा कैसा पॅकेट आहे की 30 रुपयाला पॅकेट. लहान मग सगळ्यांचं आवडतं असतं. आम्ही पण लहानपणी खायचो. तर खूप गोड आणि सुंदर असतं खायला. काउंटर चायनीज पिझ्झा काउंटर. चला बघू काय काय भेटेल. अशा प्रकारे इथं दाबेली आहे. तसे आपण नूडल्स असेल, विविध प्रकारचे आहेत नूडल्स आहे. तसेच बर्गर आहे, तसेच ग्रेव्ही मंचुरियन पण आहे या ठिकाणी. अशा प्रकारे विविध त्याचे पापड पण आहे. घ्या ना कोणती पण प्रकारची प्लेट घ्या तर लगभग ना आपल्याला भेटेल 50 रुपयामध्ये. तर खूप टोटला चव सुद्धा असं बघा खूप छान आणि सुंदर आहे. आपण बघा खानदेशी संस्कृती या ठिकाणी आपण बघाल ना विविध प्रकारचे आहेत. जसे पहिला असेल ना पुरणाचा मांड. अशा प्रकारे पुरणाचा मांड लगभग 150 रुपये तो ना अशा प्रकारे बनतो. तसेच आपण पुढे तर या ठिकाणी आपण बघाल ना अशा प्रकारे कट आहे. तसेच पिठलं आहे. बाकी विविध प्रकारचे आहे. तसेच ना मोठे पापड पण या ठिकाणी भेटतात. लगभग छान आणि सुंदर सगळं आहे. लेडीजमध्ये कॉस्मेटिक आहे. महिलांचंच कॉस्मेटिक लागणाऱ्या वस्तू घ्या. यातल्या कोणत्या पण वस्तू आपण घेतल्या लगभग आपण बघू पिना असेल, रिंग असेल, अशा केसाचं हे असेल तर लगभग ना सगळं 10 रुपयाला या ठिकाणी. अशा प्रकारे या पण गोष्टी लगभग खूप छान आणि सुंदर आहे. लगभग 10 रुपये अशा प्रकारे या रिंगा पण आहेत. आपण बघू शकतो लगभग 10 रुपयाला भेटतात. आपण घेतलं 10 रुपयाला लगभग 10 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी. अशा प्रकारे सुंदर आहे, छान आहे. लहान मुलं आपण बघू शकता. लगभग ना हे पण 10 रुपये खूप छान आणि सुंदर आहे. या स्टॉलवरती लगभग 10 रुपये अशा प्रकारे हा स्टॉल आहे आपण बघू शकतो. चपलांचा, लेडीज चपलांचा किंवा महिलांच्या चपलांसाठी आपण या ठिकाणी बघा ना विविध प्रकारचे चपला आहेत. लगभग 200 रुपये 300 रुपयांचे फिक्स रेट आहे. आपण कोणती पण जोडी घ्या चपलाची लगभग 200 ते 300 रुपये अशा प्रकारे या ठिकाणी आहेत आगरी महोत्सवमध्ये. स्टॉल्स आहे दादू आगरी स्वाद आपण बघा ना या ठिकाणी. बांगडा फ्राय 120 रुपये, सुरमई थाली 400 रुपये, पापलेट 400, खेकडा मसाला 300 रुपये अशा प्रकारे सगळं आपण बघू शकता. चिकन मसाला असेल, पापलेट ना लगभग बघू शकता विविध प्रकारचे भाव आहे आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे सगळ्या प्लेट सजवल्या आपण बघतात त्या ठिकाणी तोंडाला पाणी सुटतं. अशा प्रकारे सगळं विविध प्रकारचं आहे. दादूस आगरी या काउंटरवरती आपण बघू शकता. स्टॉल आहे हॉटेल सिद्धरगड प्रत्येक ठिकाणी असतो. या ठिकाणी पण आहे. आपण बघा ना चिकन थाळी 300 रुपये, मटन थाळी 400 रुपये, पापलेट थाळी 400 रुपये, सुरमई थाळी लगभग 400 रुपये, सोलकढी 40 रुपये, कोंबडी थाळी 400 रुपये, बोंबील फ्राय 200 रुपये, बांगडा 150 रुपये
त्याच्यात ना मच्छी कढी 250 रुपये, मटन मसाला 250 रुपये, चिकन मसाला 200 रुपये, कोंबडी वडे 250 रुपये, कोंबडी मसाला 250 रुपये, खेकडा मसाला 300 रुपये, कोलबी बिर्याणी 300 रुपये, चिकन बिर्याणी लगभग 300 रुपये. हा जवळा पाव कसा या ठिकाणी? कैदी पाव 40 रुपये, जवळा पाव 40 रुपये. अशा प्रकारे या ठिकाणी सगळं आहे. आई एकविरा स्टॉल आपण बघायला खाद्यपदार्थ आपण बघायला विविध प्रकारे खाद्यपदार्थ आहे. अशा प्रकारे प्रॉन्स असतील विविध प्रकार आपण या ठिकाणी बघा ना, जवळा पाव असेल, कोलबी मासा असेल, खेकडा मासा असेल, मटन रस्सा असेल, चिकन रस्सा असेल, मांदेली फ्राय असेल, पापड फ्राय असेल, सुरे फ्राय असेल. अशा प्रकारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. हे पाहून आपल्याला लगभग पाणी सुटतं. अशा प्रकारे स्टॉल आहे. आपण बघू या ठिकाणी ना अशा विविध प्रकारचे ना पुडा पिझ्झा असेल, चीज पिझ्झा असेल, कॉर्नर पिझ्झा असेल, पेरी पेरी पोटॅटो असेल, असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी आपण आयटम बघू शकता. अशा प्रकारचे खाद्यपदार्थ असो. पानाचं आपण बघू या ठिकाणी ना पानाचं पान, फ्राय पान, कलकत्ता पान असेल, पान स्टॉल आहे. स्पेशल पान असेल, मंगाई पान असेल, असे ना विविध प्रकारचे पान आहे. लगभग हा पान बनारसी पान लगभग ना 20 रुपयाला, कलकत्ता पान आपण 30 रुपये, तसे स्पेशल पान आपण बघाल ना लगभग 40 रुपयाला आहे. तसेच बंगाली पण आपण बघायला लगभग 40 रुपयाला आहे. तसेच चॉकलेट पॅन पण या ठिकाणी लगभग 40 रुपये. अशा सोलकढी स्टॉल आहे, सगळ्यांच्या आवडीचे असते. अशा प्रकारे सोलकढी कसं पॅकेट आता आहे पॅकेट सोलकढीचं कसं पॅकेट आहे? पॅकेट कसं सोलकढीचं एक पॅकेट आपण बघायला या ठिकाणी लगभग 40 रुपयाला अशा प्रकारे पॅकेट आहे सोलकढीचं. आपण बघू शकता 40 रुपयाला स्टॉल आहे. बघू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल पेढे आहेत, कंदी पेढे आहेत. बघू शकता कसे पाहत होता पेढे? 150. अच्छा 150 आणि हे 140 आणि हे इकडचे 150, 140 150. अशा प्रकारचे ना विविध प्रकारचे पेढे या ठिकाणी आहेत, कंदी पेढे आपण बघू शकता आगरी महोत्सव मध्ये. आगरी महोत्सव आपण बघा ना, असं सेल्फी पॉईंट पण आहे या ठिकाणी अशा प्रकारे. आणि लोक या ठिकाणी लहान मुलं स्पेशली फोटो काढतात. आठवण आपण या ठिकाणी आगरी महोत्सव आलं म्हणजे अशा प्रकारे चेंज आहे. कशा प्रकारे चेंज आहे? कशा प्रकारे चेंज आहे? सगळे नाव पण 350 मध्ये. अच्छा पितळ आहे. अशा प्रकारे भेटणार 350 मध्ये चैन म्हणून आपल्या नावासकट भेटणार 350 या ठिकाणी आहे. आपण आगरी महोत्सव मध्ये आपण बघू शकता. आपण बघा ना कपांचा स्टॉल आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे कप्स आहेत. आपण बघू शकतो चहाचे कप आहेत. कैसा कप आहे? जोडी कैसा? 100 ला 2 कप अशा प्रकारे आहेत. आपण बघू शकता सुंदर आणि छान आहेत. पण या ठिकाणी भेटत. कैसा ग्लास डझन दादा? ग्लास कसा? 150 रुपये का डझन आपण बघू शकता. तर अशा प्रकारे कोणते पण घ्या 150 डझन. स्टॉल बघताना अशा प्रकारे रांगोळीची चाळणी आपण विविध प्रकारचे आहेत. कैसा सवी आहे? कैसा सवी आहे? 10 का है, 20 का है और 30 का है. या छोट्या बघाल ना आपण 10 रुपयाला आहे. त्या तिकट या ठिकाणी 20 रुपये. या ठिकाणी अशा प्रकारे 30 रुपयाला आहेत. तर खूप छान आणि सुंदर आहे. अशा प्रकारे रांगोळी निघते. अशा प्रकारे या सगळ्या चाळणी आपण रांगोळीची बघू शकतो. अशा प्रकारे प्लास्टिकचे गजरे अशा प्रकारे वेणी आहे. त्याला कसं जात आहे? ऐसा आहे ऐसा लेकिन 120 ला एक आणि हे 120 ला आणि हे 50 ला. अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आहे. युनिक आहे थोडं. आपण बघू शकता लेडीज जास्त खास करून महिला खास याचा वापर करतात. आपण बघा गॉगलचा स्टॉल आहे. असे विविध प्रकारचे स्टॉल गॉगल या ठिकाणी आहेत. त्या कैसे त्या गॉगलसाठी कोणता पण आपण गॉगल घ्या लगभग आपण बघाल ना तर 200 रुपयाला. विविध प्रकारचे गॉगल्स या ठिकाणी आहेत. आपण बघू शकता अशा प्रकारे 200 रुपयाला आहेत. खूपच गर्दी या स्टॉलला आहे. बघू शकता आपण. तर मित्रांनो आपण समोर बघता अशा प्रकारचे विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स आहेत. चिंद्रिगा हॉटेल्स असेल किंवा आई एकविरा हॉटेल्स असेल असे विविध प्रकारचे या ठिकाणी खाद्यपदार्थ स्टॉल्स आहेत. त्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे आपण बघाल ना अशी बसण्याची उत्तम अशी सोय करणार आपण बघू शकता. या ठिकाणी अशा प्रकारची सोय सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आपण बसून ना सगळ्या प्रकारे या स्टॉलचा आपण आनंद खाद्य स्टॉलचा आपण आनंद घेऊ शकतो.
पोलीस स्टॉल आपण बघायला या ठिकाणी बांगड्याचा स्टॉल आपण अशा प्रकारच्या बाकड्या 100 रुपये कोणत्या पण घ्या या ठिकाणी लगभग ना 100 रुपये अशा प्रकारे सगळं कोणतं काही घ्या लगभग ना 100 रुपये अशा प्रकारे सुंदर आणि छान पण आहे आपण बघू खूप छान आहेत 100 रुपये तसेच ना या अशा प्रकारच्या पण आहेत लगभग 100 रुपये खूप छान सुंदर अशा प्रकारे ह्या टाईपच्या पण आहेत आपण बघू शकता 100 रुपये 208च्या आहेत तसेच ह्या प्रकारे खूप नक्षीदार आहेत या ठिकाणी ह्या पण 100 रुपये तसेच ह्या पण आहेत बघाल ना आपण 100 रुपये खूप छान आणि सुंदर आहे हे तो सब 100 रुपया हे पण हार भी सब 100 रुपया वो भी सब आज 100 रुपया त्यातले हार पण आपण बघाल ना 100 रुपये कुठलं पण घ्या अशा प्रकारे पण आहे 100 रुपयाला अशा प्रकारे पण आहे खूप छान आणि सुंदर आहे लगभग 100 रुपये हे तो खूपच छान आहे लगभग बघू शकता आपण लगभग 100 रुपये अशा प्रकारे डायमंडचं पण आहे लगभग 100 रुपये तसेच या ठिकाणी मोत्यांचं पण आपण बघू शकता 100 रुपये आपण कुठलं पण घ्या ना खूप छान आणि सुंदर आहे 100 रुपयामध्ये अशा प्रकारे जायका आपण या ठिकाणी बघाल ना लगभग बिर्याणी आपण अशा प्रकारे ना 150 रुपये तसेच कैसा आहे 100 रुपया आणि ये नूडल्स सब 100 रुपया अशा प्रकारे सगळं आपण काय घेतो ना चिकन लॉलीपॉप सर हे कैसा सब ये 200 रुपये ये अच्छा अच्छा 250 250 200 100 अशा विविध प्रकारचं या ठिकाणी सगळं हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे आउट गेट आहे म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी बाहेर जाऊ शकतो मित्रांनो हा आहे अखिल भारतीय आगरी महोत्सव 2025 या महोत्सव आपण बघा ना आगरी महोत्सवमध्ये लगभग ना 150हून अधिक स्टॉल्स या ठिकाणी आहेत तर खाद्यपदार्थ स्टॉल्स असो मसाल्याचे स्टॉल्स असो तसेच आपण बुक स्टॉल असो लहान मुलांची प्लेइंग झोन असतो तसेच ना 4 ते 5 या ठिकाणी हॉटेल्स आहेत आणि खाण्याची उत्तम प्रकार सोय त्याचे पण या ठिकाणी बसण्याची उत्तम सोय आपण या ठिकाणी हॉटेलचं जेवण ना मस्तपैकी बसून असे स्टॉल्स आहेत त्या बसून खाऊ शकता अशा प्रकारे महोत्सवामध्ये तसेच कला मंच पण या ठिकाणी आज या ठिकाणी कोकणातील सोपं झाकडी नृत्य पण या ठिकाणी होतं तर अशा प्रकारे भव्य दिवा आगरी महोत्सव आहे आपण या ठिकाणी यावं आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद